नमस्कार मित्रांनो. धान बोनसच्या बाबतीत आपण 23 जून रोजी दुसरा टप्पा कधी येणार या बाबतीत माहिती दिली होती. त्या व्हिडिओमध्ये आपण 15 जुलै रोजी धान बोनसचा दुसऱ्या टप्प्याचे वाटप होणार असे सांगितले होते. पण या धान वाटपाला 15 तारखेला आता मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही अडचण का आली आहे, नेमकी अडचण काय आली आहे या बाबतीत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, धान बोनस हा पहिल्या टप्प्यात 900 कोटीचा वाटप करण्यात आला आहे. यात जवळजवळ 50% शेतकरी हे या बोनस पासून वंचित राहिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार असला तरी ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान विक्री केली आहे त्याच शेतकऱ्यांना हा धान बोनस मिळालेला आहे. त्यातील काही शेतकरी ही या धान बोनसापासून वंचित राहिलेले आहेत. कारण काही शेतकऱ्यांनी MENL म्हणजे काही शेतकरी या मेनल म्हणतात या पोर्टलवर नोंदणी केली होती. पण शासनाने हे पोर्टल काही दिवसांनी बंद करून भीम पोर्टल चालू केले. पण ह्या मेनलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आपली नोंदणी रद्द होते की काय अशी भीती मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एक वेळेस भीम पोर्टलवर नोंदणी केली आणि त्यांची नावे डबल आली. त्यामुळे या डबल नाव येण्याच्या गोंधळामुळे शासनाकडून या नावाची पडताळणी करण्यात बराच वेळ गेला. 900 कोटी वाटप झालेले असले तरी आणखी 900 कोटी हे 15 तारखेपर्यंत प्रत्यक्ष मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांना प्राप्त होणार होते. पण अद्याप ते अधिवेशन काळामुळे ते अजून प्राप्त झालेले नाही. कदाचित ते अधिवेशन झाल्यानंतर येऊ शकतात. त्यानंतरच उर्वरित शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यातून त्यांना धान बोनस मिळण्याची शक्यता आहे. निधी प्राप्त झाल्यास आपल्या माध्यमातून कळवण्यात येईलच, पण सध्या तरी निधी प्राप्त नाही. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना वाट पाहावीच लागणार आहे. त्याबरोबरच काही शेतकऱ्याच्या जमिनी ह्या वनपट्ट्यात येत होत्या. त्या वनपट्ट्यातल्या जमिनीचाही प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांनाही पहिल्या यादीत वगळल्यामुळे त्यांचाही संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना सुद्धा या दुसऱ्या टप्प्यात त्यांना त्यांच्या हक्काचा धान बोनस मिळणार आहे याबाबत कुणीही शंका करण्याची आवश्यकता नाही. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन चालू असताना बहुतेक हा निधी प्राप्त होणार नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरच हा निधी प्राप्त होऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात त्यांना त्यांचा हेक्टरी 20,000, 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच जास्तीत जास्त 40,000 रुपयाप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. धन्यवाद.